नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स विषयाबद्दल चर्चा करणार आहोत। प्रकरण 5 आहे बाजाराचे प्रकार। त्यामधील अपूर्ण स्पर्धेमध्ये बाजाराच्या वर्गीकरणामध्ये स्पर्धात्मक वर्गीकरणानुसार पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे मुद्दे पाहिलेले आहोत। अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी पाहिलो, अल्पाधिकार पाहिलो। आता मक्तेदारीयुक्त स्पर्धा पाहणार आहोत। मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे नेमकं काय, त्याचे अर्थ आणि व्याख्या आता आपण पाहणार आहोत। बघा, प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, मक्तेदारी युक्त बाजार असे म्हणतो। प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून येणारा बाजाराचा प्रकारास आपण मक्तेदारी युक्त बाजार असे म्हणतो। यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात। प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या थेअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना प्रथम मांडलेली आहे। चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचं काय करतात, ते उत्पादन करतात। चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय नसलेल्या परंतु पूर्णतः अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्णतः पर्याय नसलेल्या, अगदी जवळचा पर्याय असतो परंतु पूर्णतः तो पर्याय नसतो, अशा वस्तूचं उत्पादन मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये केलं जातं। आता आपल्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये पाहायची आहेत। पहिलं वैशिष्ट्य आहे अनेक विक्रेते। मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते, परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेतेपेक्षा ते काय असते, कमी असते। या कारणामुळे विक्रेत्यांचे वर्तन मक्तेदारीप्रमाणे असते। दुसरं आहे असंख्य ग्राहक। बघा, मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात, परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही। तिसरं आहे वस्तुभेद। बघा, वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूचं काय करतात, उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा काय असते, ते वेगळे असते। यालाच वस्तुभेद असे म्हणतात। हा वस्तुभेद ब्रँड म्हणजे छाप म्हटलं जातं, व्यापारी चिन्ह त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रेडमार्क असं म्हटलं जातं। वस्तूची आकर्षक बांधणी म्हणा, दर्जा म्हणा, नक्षीकाम म्हणा, रंग, त्याच्यावरील वेष्टन, आकार इत्यादी बाबतीत आढळतो। म्हणजे याचा अर्थ वेगवेगळ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनाला अगदी जवळचे पर्याय आढळतात आणि त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक आहे। अशा प्रकारे उदाहरण म्हणजे भ्रमणध्वनी, त्यालाच मोबाईल असं म्हटलं जातं, आणि दुसरं आहे शीतपेय इत्यादी आपण वस्तुभेद त्याची किंमत ठरवण्यासाठी उपयोग करत असतो। अशा प्रकारे वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूचे उत्पादन करत असतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा ते काय असतं, वेगवेगळे आहेत। त्यालाच आपण वस्तुभेद असं म्हणत असतो। हा वस्तुभेद कशावरून ठरत असतो, त्याचं ब्रँड त्यालाच आपण छाप म्हणतो, व्यापारी चिन्ह ट्रेडमार्क म्हणतो, वस्तूचा आकर्षक बांधणी, दर्जा, नक्षीकाम, रंग, वेष्टन, आकार इत्यादी बाबतीत त्यांचा मूल्य ठरलेलं असतो। याचा अर्थ उद्योग संस्थेच्या उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात आणि त्याच्या मागणीची छेदक लवचिकता सुद्धा अधिक असते। उदाहरण म्हणजे मोबाईल म्हणा, शीतपेय म्हणा इत्यादी। पुढचं आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन। बघा, पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो। कुठलाही व्यवसाय संस्थांना त्यांनी आत घेतलं जातं। त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते। फक्त अल्पाधिकारामध्येच असं आहे की लवकरात लवकर कुठल्याही उद्योग संस्थेला प्रवेशास निर्बंध असतो, पण पूर्ण स्पर्धेमध्ये कसं आहे, मक्तेदारीयुक्त आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये कुठल्याही नवीन उद्योजकांना व्यापार करण्यासाठी इथं प्रवेशास परमिशन आहे। जर त्यांना फायद्याच्या ऐवजी जर तोटा होत असेल तर तो यातून बाहेर सुद्धा पडू शकतो। पुढचा आहे विक्री खर्च। बघा, विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो। विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो। उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय। उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी तसेच वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च यालाच आपण काय म्हणतो, उत्पादन खर्च असं म्हणतो। उदाहरण म्हणजे जाहिरात म्हणा, दूरदर्शन म्हणा, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन म्हणजे एखाद्या शीतावरून भाताची परीक्षा जसं म्हणतो, एखाद्या मॉलमध्ये किती वस्तू आहेत त्याचं एखादं मॉडेल
एक्झाम्पल म्हणून आपण समोर प्रदर्शनासाठी ठेवतो त्यालाच आपण खिडकी प्रदर्शन असं म्हणतो. मोफत भेट वस्तू म्हणा, मोफत नमुना वस्तू म्हणा इत्यादीचा समावेश विक्री खर्चात होत असतो. अशा प्रकारे विक्री खर्च हे काय आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 6वा आहे जवळचे पर्याय. बघा, मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरण म्हणजे विविध कंपन्यांचे साबण म्हणा, शीतपेय म्हणा इत्यादी. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरण म्हणजे विविध कंपन्यांचे साबण आणि शीतपेय इत्यादी. त्यानंतरचं आहे गटसंकल्पना. त्यानंतरचं काय आहे, गटसंकल्पना. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली. एकजिनसी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय. तर एकमेकांना अगदी जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, गट होय. उदाहरण म्हणजे औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह. औषधे वगैरे उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह यालाच गट संकल्पना असे म्हणतात. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी त्यांनी गटाची संकल्पना वापरलेली आहे. मग त्यांच्या मते एकजिनसी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय यालाच आपण काय म्हणत असतो, एक उद्योग असं म्हणत असून तर एकमेकांना अगदी जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजेच त्यालाच आपण गट असे म्हणतो. उदाहरण म्हणजे औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूहाचा त्यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारे इथं आपला प्रकरण 5वा बाजाराचे प्रकार संपतो. त्यामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धा, त्याचे अर्थ आणि व्याख्या पाहिलेला आहोत. आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण अनेक विक्रेते, पहिला आहे असंख्य ग्राहक, दुसरा आहे, तिसरा आहे वस्तुभेद, चौथा आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन आहे, 5वा आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन आहे, 6वा आहे विक्री खर्च आहे, 7वा आहे जवळचे पर्याय आहे आणि 8वा गट संकल्पना आहे. ह्यासारख्या वैशिष्ट्याची आपण अभ्यास केलेला आहोत. पुढील माहिती आपण पुढच्या तासात पाहूया. नमस्कार.